नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरी नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगू लागली असून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर खंडोबा मंदिर येथे नारळ फोडून करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीत शिवसेनेने नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे केले असून जनतेने या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन तालुका शिवसेना प्रमुख देवेंद्र लंबे यांनी केले. राहुरी पालिकेला राज्य सरकारकडून अपेक्षित निधी मिळवायचा असेल तर शिवसेनेचा नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून येणे अत्यावश्यक असल्याचेही लांबे यांनी यावेळी स्पष्ट केले. खंडोबा मंदिरातील प्रचार शुभारंभ कार्यक्रमास देवेंद्र लांबे, राजूभाऊ शेटे, गंगाधर सांगळे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पहलवान गुलाब बर्डे, प्रवक्ते ॲडव्होकेट श. भाऊसाहेब पवार, रवींद्र मोरे, अशोक तनपुरे, ज्येष्ठ नेते हिराचंद तनपुरे, विशाल तनपुरे, शांताराम शेटे, राहू काका तनपुरे, गंगा उंडे, सचिन करपे आदींची उपस्थिती होते. यावेळी भाषण करताना ॲडव्होकेट पवार म्हणाले की लाडकी बहीण ही योजना शिंदे साहेबांनी सुरू केली असून तिचे श्रेय भाजपचे नेते व कार्यकर्ते या निवडणुकीदरम्यान घेत आहेत. नागरिकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असून तो हाणून पाडणे आवश्यक आहे. शहरातील नागरिकांना सत्ताधाऱ्यांनी कायम झुलवत ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला. शिंदे गटाचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज राहुरी येथे राहुरीचे ग्रामदैवत खंडोबा महाराज मंदिर येथे शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार नारळाचा शुभारंभ करण्यात आला. आज राहुरी नगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांनी सत्ता उपभोगली, कधी इथं तिसरी आघाडी होऊ दिली नाही. प्रस्थापितांच्या मुंडक्यावर बसून एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने धनुष्यबाण हातात घेतलेला आहे आणि हे धनुष्यबाण निश्चित विकासाच्या दृष्टीने या ठिकाणी आगेकूच करणार आहे. या राहुरी शहराची परिस्थिती जर तुम्ही बघितली, चालायला जागाच राहिलेली नाही. खड्डे उद्ध्वस्त दिसते, खड्डेमय रस्ते झालेले आहेत. जे काही विकासाचे कामं केले जातात त्याच्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार हे लोक करतात. आलटून पलटून सत्ता उपभोगायची. ठेकेदार जे नगरसेवक आहेत ते स्वतः ठेकेदार होतात आणि जो निधी येतोय शासनाचा, म्हणजे शासनाचा निधी म्हणजे सर्वसामान्य नागरिक जो टॅक्स भरतो त्यांचा हा पैसा असतो आणि हे ठेकेदार नगरसेवक यांचे तर सगळ्याचा सगळा पैसा लुटून खाण्याचा कार्यक्रम यांनी केलेला असतो. आणि निश्चित या नगरपालिकेच्या 8 दिवसाच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये यांच्या मागच्या 40 वर्षात यांनी काय काय केलं पुराव्यानिशी आता जनतेसमोर मांडलं जाईल आणि जनतेला सांगितलं जाईल, आता तुम्ही ठरवा तुम्हाला तुमच्या घरातला माणूस नगरसेवक करायचा आहे की ठेकेदार नगरसेवक करायचा. हा प्रश्न आम्ही जनतेला विचारणार आहोत. राहुरी नगरपालिकेसाठी शिवसेनेच्या वतीने गुलाबनाना बर्डे ज्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये आहे आणि ज्या आदिवासी समाजाला सर्व प्रस्थापित पक्षांनी नाकारलं त्याला न्याय द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून शिवसेना पक्षाच्या वतीनं राहुरी मध्ये करण्यात आलेलं आहे. गुलाबनाना बर्डेंविषयी सांगायचं ठरलं तर त्या माणसानं आजपर्यंत राहुरी शहरामध्ये शांतता टिकवण्यासाठी गुलाबनानांचा मोठा सहभाग त्या ठिकाणी राहिलेला आहे. आज गुलाबनानांचा आम्ही असं समजतो की गुलाबनाना आजच विजयी झालेले आहेत, कारण आदिवासी समाजाचं मतदान हे 4,500 मतदान आहे. त्यापैकी आमच्या उमेदवाराला 3,500 जरी मतदान पडलं तर आम्हाला वरचं मतदान मिळवण्यासाठी निश्चित राहुरीकर या ठिकाणी आम्हाला मदत करणार आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जो उमेदवार दिलेला आहे त्याच्या पाठीमागं राहुरी शहरातल्या लाडक्या बहिणी निश्चित उभा राहणार आहेत आणि गुलाबनानांना राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसवणार आहेत याच्यात आम्हाला निश्चित खात्री आहे. राहुरी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा आज प्रचार नारळाचा शुभारंभ झालाय आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकदम स्वच्छ, चारित्र्य संपन्न आणि सामाजिक कामात पुढे अग्रेसर असणारे चेहरे आम्ही दिलेले आणि राहुरीचा विकास डोळ्यापुढे ठेवून हे चेहरे आम्ही पुढे केलेले आणि पहिल्यांदाच शिवसेनेचा हा पॅनल जनतेसमोर जातोय. आणि आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जे जे कामं झालेत ते वाकडण्याजोगे. राज्यात जी लाडकी बहीण योजना आली, जे शेतकऱ्यांसाठी काम झालं, हे खूप मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालं. आणि हे सरकार जे आज निवडणुकीमध्ये निवडून आलंय, हे जे सरकार स्थापन झाले राज्यात,
हे फक्त केवळ आणि केवळ एकनाथ शिंदे साहेबांमुळेच झालंय आणि येणाऱ्या काळात राहुरी नगरपालिकेत सुद्धा शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। आज या ठिकाणी नगरपालिकेचा प्रचार नारळाचा कार्यक्रम राहुरीकरांचा आराध्य दैवत खंडोबा महाराज या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि आजपासून खऱ्या अर्थाने या ठिकाणी नगरपालिकेचा प्रचार चालू होतो आहे। बराचसा प्रचार यंत्रणेमध्ये काम पूर्ण या ठिकाणी झालेलं आहे आणि आज अधिकृत चिन्ह घेऊन हा प्रचार यंत्रणा या ठिकाणी चालू होतीये। तर चालू करीत असताना आपल्याला कुठलंही काम करीत असताना एक देवधर्माला समरून दर्शन घेऊन श्रीफळ वाढून हे चालू करावं लागतंय आणि आज आपण ते या राहुरीच्या आराध्य दैवत खंडोबा महाराजांच्या इथं ते केलेलं आहे। तर आज राहुरी तालुक्याची परिस्थिती सर्वांना माहिती आहे। याआधी सत्ता कोणाकडे होती, विरोधात कोण होतं आणि हे सर्वजण कसे मिलीभगत राहून काम करीत होते हे सर्व जनतेला माहीत आहे आणि म्हणूनच एक तिसरा पर्याय हा शिवसेनेने पॅनल केलेला आहे आणि तो 100% लोक आज म्हणून मनात आहे लोकांच्या का तो तुम्ही उभा केलेला पॅनल आम्ही 100% निवडून देणार आहोत। तो निवडून देत असताना भरघोस मताने निवडून देणार आहे हे आमच्या आधी लोकांनी आम्हाला सभासदांनी आणि मतदार बंधूंनी हे सांगितलेलं आहे आणि म्हणूनच त्यांची एक इच्छा पूर्ती करायची आहे। राहुरीत विकास हे नाव राहिलेलं नाही आणि आपल्याला ते विकासाचं नाव पुढे घ्यायचं आहे आणि विकास करायचा आहे म्हणून हा पॅनल आपण केलेला आहे आणि सर्व उमेदवार आपले सर्वसामान्य कुटुंबातले आहे आणि ते 100% सामाजिक कार्यातले आहेत म्हणून यापुढेही ते सामाजिक कार्य करणार आहेत आणि ते कार्य करण्यासाठीच आपण त्यांना ही उमेदवारी दिलेली आहे आणि मतदारांनी सुद्धा त्यांना स्वतः सांगितलेलं उभे राहा आम्ही तुमच्या बरोबर आहेत आणि असे उमेदवार या ठिकाणी आपण दिलेले आहेत आणि 100% हे मतदार भरघोस मताने निवडून देणार आहेत ही एक आम्हाला शाश्वती आहे आणि आम्ही त्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवणार आहे या ठिकाणी। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।